नमस्कार. आंतरक्रियात्मक विश्लेषण म्हणजेच ट्रान्झॅक्शनल एनालिसिस हा जो आपल्या चौथ्या चॅप्टर मधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज त्या मुद्द्यावर आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. ट्रान्झॅक्शनल एनालिसिस किंवा टीए ही संकल्पना एरिक बर्न यांनी सगळ्यात पहिल्यांदा मांडली. इथून पुढचे हे पीपीटी मुद्दाम इंग्लिशमध्ये मी ठेवलेले आहेत. एक कारण अशासाठी की आपल्याला जरी आपण मराठी मीडियम मधून शिकत असलो तरीही आपल्याला थोडीशी इंग्लिश टर्म्स किंवा इंग्लिश अशा ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याही आपल्याला माहिती असायला हव्यात. आणि दुसरी गोष्ट समजायला आणि एक्सप्लेन करायलाही काही टर्म्स अशा आहेत की ज्या मराठीच्या तुलनेमध्ये इंग्लिशमध्ये सोप्या आहेत. तर टीए बद्दल बोलायचं झालं तर साधारणपणे एक काळ असा होता की टीए बद्दल बोलणं किंवा टीए विषयीची माहिती असणं हे खूप उत्सुकतेचं आणि एक प्रकारे असं प्रतिष्ठेचं हे समजलं जात होतं. याचं उपयोजन हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्येही आहे. अगदी घरात आपल्याला जेव्हा आपली आई, ताई, आजी, अन्य कोणी जेव्हा आपल्याला ते चहा देतात, एखादा खाऊ देतात आणि आपल्याला विचारतात की हे कसं लागतं, तेव्हा आपण सहज म्हणतो छान झालंय. आपण कधी असं म्हणतो का की हो आई, आजचा चहा तू छान केला. रस्त्यावरून जात असताना ओळखीच्या व्यक्तीनं जर आपल्याला बघितलं नाही, बघून न बघितल्यासारखं केलं तर आपल्याला ते लगेच फील होतं किंवा जाणवतं. म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये जे एक प्रकारची संवादांची देवाणघेवाण होत असते त्यालाच आंतरक्रिया किंवा ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. ह्या दैनंदिन संवादांच्या देवाणघेवाणीलाच आंतरक्रियात्मक विश्लेषण किंवा ट्रान्झॅक्शनल एनालिसिस असं म्हणतात. आणि म्हणून सबटायटल असं आहे की ऍप्लिकेशन टू ऑर्डिनरी इंटरॅक्शन्स. दैनंदिन जीवनामध्ये मानसशास्त्राचा उपयोग आपण कसा करतो किंवा कसा करू शकतो त्याविषयीचं हे सगळं टीए बद्दलचं एकूण चर्चा आहे. मग काय काय बरं आहे या टीए मध्ये? इगो स्टेट्स असं म्हणतात. इगो स्टेट्स म्हणजे अहम अवस्था. बालक अहम, प्रौढ अहम आणि पालक अहम. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये हे तीनही प्रकारचे अहम, या तीनही प्रकारच्या मानसिक अवस्था या कायम असतात. अगदी कायम. अर्थात काही वेळेस असं होतं की तीनपैकी एक अहम अवस्था ही जास्त प्रबल असते किंवा डॉमिनंट असते असं आपण म्हणू, आणि तुलनेनं इतर दोन ह्या त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये कमी असतात. अर्थात काही वातावरणामध्ये असंही होऊ शकेल की अन्य दोन किंवा अन्य कुठली तरी एक अहम अवस्था ही जास्त स्ट्रॉंग असेल आणि इतर दोन हे कमी असतील. तर नेमकं हे अहम अवस्था काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि जीवन अवस्था, आय एम ओके, यू आर ओके, आणि त्याचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स. सुरुवात करण्याआधी आंतरक्रियात्मक विश्लेषण ज्या 5 मुख्य घटकांवर आधारित आहे, पायाभूत आहे, ते आपण बघूया. ज्या एरिक बर्न यांनी ही संकल्पना मांडली त्यांचा ठाम विश्वास असा होता की प्रत्येक व्यक्ती ही जन्मतः स्वस्थ असते, ओके असते. प्रत्येक व्यक्ती ही बदलू शकते. आपल्या मराठीमध्ये आपण असं म्हणतो की स्वभावाला औषध नाही किंवा माणसाला कोण बदलणार, पण असं नाहीये. प्रत्येक व्यक्ती ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या भावनेमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये आणि अर्थात पर्यायानं स्वतःच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणू शकते. तिसरं गृहीतक, एक विश्वास एरिक बर्न यांना असा होता की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनाला, स्वतःच्या आयुष्याला स्वतःच जबाबदार असते. इतरांना जबाबदार धरणं हे तितकं योग्य नाही. आपल्या
आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेणं हे महत्वाचं. माणूस हा विचारशील प्राणी आहे आणि प्रत्येक व्यक्तीने इतरांशी कसं वागावं, काय बोलावं किंवा स्वभावतः प्रत्येक व्यक्तीचं एक असे गुणधर्म असतात, एक जीवन पद्धती, जीवन प्रकृती एक असते, तसेच मानसिक प्रकृतीही असते. त्यालाच स्क्रिप्ट असं म्हणतात. आणि त्यानुसार ती हे वागत असते किंवा आचरण असं करत असते. मग आधी जसं म्हटलं की या TM मध्ये अन्य अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण सध्या FY BA फर्स्ट सेमिस्टरचा विचार करताना त्यातली जी इगो स्टेट्स आहे किंवा अहम अवस्था आपण त्याच्यावरती सखोल चर्चा करणार आहोत. अन्य ज्या काही संकल्पना आहेत त्या म्हणजे सेल्फ अवेअरनेस मॉडेल आहे, ट्रान्झॅक्शनल अनालिसिस, इंटरॅक्शन अनालिसिस, स्ट्रोक कन्सेप्ट आहे, टाइम स्ट्रक्चरिंग म्हणजे नेमकं काय, जीवन अवस्थेबद्दल आपण थोडक्यात बोललो आणि स्क्रिप्ट अनालिसिस सुद्धा. मग आता अहम अवस्था हे आधी काय आहे ते आपण समजून घेऊ आणि मग नंतर काही त्याची उदाहरणं सुद्धा बघू. अर्थात अहम म्हणजे अहंकार या अर्थाने नाही किंवा मीपणा या अर्थाने नाही, तर अहम अवस्था म्हणजे एक प्रकारे आपल्याला जी जाणीव असते, जागरूकता, एक प्रकारे आपली वागण्या बोलण्याची जी पद्धत असते त्याला अहम किंवा इगो असं म्हणतात. पॅरेंट इगो, अडल्ट इगो, चाइल्ड इगो असे 3 इगो स्टेट्स आहेत असं आपण आधीच बघितलं. आता त्यातलं पॅरेंट इगो, अर्थात पॅरेंट म्हणजे काय, तर पालक. आपले पालक आपल्याशी कसे संवाद साधतात, ते आपल्याला कसं शिकवतात, ते आपल्याला कसं सांगतात, सूचना करतात, मार्गदर्शन करतात, चर्चा करतात, त्याच पद्धतीनं आपल्या मनाची मानसिक जडणघडण काही प्रसंगांमध्ये किंवा काही व्यक्तींशी संवाद साधताना सुद्धा तुलनेनं जरी आपण लहान असलो तरीही थोडं मोठ्यांसारखं बोलत असतो तेव्हा. आणि म्हणून पॅरेंटला शिकवणूक असं म्हणतात, टॉट कन्सेप्ट ऑफ लाईफ. म्हणजे आपल्या आई वडिलांचं, आजी आजोबा, काका काकू, मामा असेल, अन्य जे कोणी शिक्षक असतील किंवा काही मोठे लोक एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, त्यांची वागण्या बोलण्याची काय पद्धत आहे, हे जसं बघतो, हे जसं ऐकतो, जसंच्या तसं त्याच पद्धतीनं आपण मग आपल्या आयुष्यात सुद्धा आपण वागत असतो. आपलंच नकळतपणे आपण आपल्या आई वडिलांचं अनुकरण करत असतो. अनेकदा हे चांगलंही असतं आणि काही वेळेस ते अंध अनुकरणही असतं. जसं बघितलंय, जसं आई वडिलांनी सांगितलंय, जसं मोठ्यांनी सांगितलंय, आजी आजोबांनी किंवा अन्य जे कोणी मोठे आहेत, जसं त्यांनी सांगितलं तसंच ते करणं आणि जसं ते बोलतात, ज्या पद्धतीनं उच्चार असतो, ज्या पद्धतीची त्यांची भाषा असते, संवाद साधण्याची जी त्यांची शैली असते, त्याच पद्धतीनं आपणही बोलतो किंवा दुसरे कोणी सुद्धा, म्हणजे आपला मित्र सुद्धा त्याच्या आई वडिलांचंच एक प्रकारे अनुकरण असं करत असतो किंवा नक्कल करत असतो. उदाहरणार्थ, वय वर्ष जेमतेम 12 किंवा 14 वर्षाचा मुलगा हे असं केलं तर चांगलं नाही आणि जर ते केलं तर योग्य होईल असं मला वाटतं, एवढी समजूतदाराची भाषा ती त्या 10-12 वर्षाच्या मुलाला असं कुठून बरं समजतं, हे कुठून बरं तो शिकतो, तर त्याला पॅरेंट इगो स्टेट असं म्हणतात. आता या पॅरेंट इगो स्टेटचे सुद्धा 2 उपप्रकार आहेत. एक म्हणजे क्रिटिकल पॅरेंट किंवा कंट्रोलिंग पॅरेंट आणि दुसरं म्हणजे नर्चरिंग पॅरेंट. आता काही पालक असेही असतात की त्यांची शिस्त फार असते, चिकित्सक खूप असतात, काहींचे कडक असतात, कौतुक असं करण्याच्या आधी का, कसं, असं कोणी केलं, मग इतकंच का बरं. सगळ्यात सोपं आणि सहज उदाहरण म्हणजे हे क्रिटिकल पॅरेंट ते की ज्यांना जर आपण आपला रिझल्ट सांगितला की मला 75% मिळाले, तर त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की
मग पहिला कोण आला? इतके कमी का बरं मिळाले? शेवटच्या 8-15 दिवसात अभ्यास करून जर का 75 मिळाले, मग अजून जर का 2 महिने मन लावून अभ्यास केला तर 85% सहज पडले असते की. ते चिकित्सा फार करतात, चर्चा फार करतात. क्रिटिकल पॅरेंट. आपले मित्रमंडळींमध्ये पण असे काही जण असतात की ते अशाच पद्धतीनं बोलतात, वागतात. दुसरं म्हणजे नर्चरिंग पॅरेंट. आता नर्चर म्हणजे काय तर समजूतदारपणा, सांभाळून घेणं, सहजतेनं बोलणं, सौम्यतेनं बोलणं, काळजीपूर्वक बोलणं, आपलेपणानं, आपुलकीनं बोलणं. ह्या प्रकारच्या पालकांना किंवा ह्या प्रकारची मानसिक ठेवण असणाऱ्या व्यक्तीला जर कोणी सांगितलं की मला 75% मिळाले, तर ही व्यक्ती, अरे वा, अच्छा 75% का? खूप चांगलं बरं. म्हणजे कमी दिवसात सुद्धा तू इतका छान अभ्यास केला हे फार कौतुकाचं आहे. ते नर्चर करतात, ते काळजी घेतात, ते सांभाळतात. असे पण काही आपले मित्र असतात की ते आपल्याशी सहजतेनं बोलतात, सौम्यतेनं बोलतात, आपुलकीनं बोलतात. म्हणून पॅरेंट इगो स्टेट कसा संवाद साधतो? तर पालकांप्रमाणे पालक जसे बोलतात, मोठी लोक जसे बोलतात, तसंच आपण सुद्धा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर, लहान असताना सुद्धा, मोठे असताना सुद्धा किंवा आणखीन मोठे प्रौढ झाल्यावरती सुद्धा बोलण्याची जी शैली किंवा संवाद साधताना त्या वातावरणामध्ये, त्या तशा प्रसंगामध्ये ज्या पद्धतीनं आपण बोलतो, त्याच्यावरून त्यावेळेस आपले मानसिक ठेवण काय आहे, मानसिक इगो स्टेट, मानसिक अहम अवस्था काय आहे हे समजतं. अन्य दोन प्रकार म्हणजे चाइल्ड इगो स्टेट. चाइल्डलाच आपण मराठीमध्ये बालक अहम असं म्हणू. पालक आधी बघितलं, आता बालक. बालक अहम म्हणजे काय? आता लहान मुलं कशी असतात, ती खूप काही अशी विचार करतील, चर्चा करतील, संशय घेतील किंवा प्रश्न विचारतील, नुसत्या शंका घेतील असं नाही, तर त्यांना जे जाणवतं, जे त्यांना फील होतं, ते व्यक्त करून ते मोकळे होतात. म्हणून त्याला फेल्ट फिलिंग म्हणून फेल्ट हा शब्द आहे. फेल्ट कन्सेप्ट ऑफ लाईफ. जे बघितलं, जे बघितलंय, जे ऐकलंय, जे जाणवतंय, तेच खरं आहे, तसंच आहे असंच समजून बालक हे पुढे सरकत असतात. मग ते चव असेल, आवाज असेल, एखादा प्रसंग बघितला असेल, अन्य काही. जसं बघितलंय तसं सहजतेनं करणं, उत्सुकतेनं करणं आणि थोडंसं आतताईपणानं करणं, इम्पल्सिव्हली रिॲक्ट होणं. आणि म्हणून काही वेळेस असं पण म्हणतात की कितीही मोठे झालो तरी आपल्यामध्ये थोडं तरी बालक, ते लहान मूल, मोठ्या माणसातलं लहान मूल आपण जपायला हवं, जोपासायला हवं. नेहमीच अति व्यवहारी आणि अति विचारी असणं हे योग्य नाही. थोडंसं जे आपल्याला जाणवतंय, जे आपल्याला वाटतंय, जे आपल्याला करावीच, अमुक एक गोष्ट अशी करावी असं वाटतंय, उड्या माराव्याशा वाटतायत, शेखॅन करावं असं वाटतंय, आनंद सहजतेनं व्यक्त करावा असं वाटतंय, इव्हन जेवताना एखादा पदार्थ आवडला तर तो अजून खावा असं वाटतंय, ते खाणं, सहजतेनं राहणं. बालकांचं जर का अगदी प्रमुख असा गुणधर्म कुठला, तर सहजतेनं वावर. मग चाइल्ड इगो स्टेटचे सुद्धा हे नॅचरल चाइल्ड किंवा लिटिल प्रोफेसर, अडॅप्टेड चाइल्ड वगैरे असे अन्य हे प्रकार आहेत. पण इव्हन त्याच्यामध्ये सुद्धा मूलभूत असा गुणधर्म हाच की आता नॅचरल चाइल्ड म्हणजे काय, तर सहजतेनं आलं मनात आणि करून मोकळे झाले. काही वेळेस हे योग्य आहे, आनंद वाटतो, उत्साह असतो किंवा मजा येते, पण अर्थात जगामध्ये कुठलीच गोष्ट कायमस्वरूपीची योग्य आणि परिपूर्ण नाही. नेहमीच जर आपल्याला जसं वाटतं आणि तसं वागत गेलो तर अनेकदा ते अडचणीचंही ठरतं, स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा. लिटिल प्रोफेसर म्हणजे इतका लहान असून सुद्धा किती मोठ्यांसारखा वागतो. आहे तो लहान, पण वागणं बोलणं कसं मोठ्यांसारखं. आणि अडॅप्टेड चाइल्ड म्हणजे उड्या माराव्याशा वाटतायत,
पण ते लहान मूल असं विचार करतंय की अरे इतरांना काय वाटेल, मी उड्या मारल्या तर चालतील का? अशा प्रकारची मानसिकता ज्यांची असते ती मुलं किंवा त्या व्यक्ती समाजामध्ये हे मिसळतात खरे, पण तिथे लवकर सहजतेनं व्यक्त मात्र होत नाही, कारण ते समाजाचा आधी विचार जास्त करतात. आणि तिसरी अहम अवस्था म्हणजे प्रौढ अहम. बालक अहम बघितलं, पालक अहम बघितलं आणि तिसरी अहम अवस्था म्हणजे प्रौढ अहम. आता प्रौढ अहम म्हणजे नेमकं काय तर विचार करणं. काय व्यवहार्य आहे, काय प्रॅक्टिकल आहे, काय प्रॅक्टिकल नाही, काय केलं तर चांगलं होईल, काय केलं तर नाही चांगलं होणार. नुसतं वाटतंय आणि म्हणून करणं हे झालं पालक अहमचं लक्षण. पण जे आपल्याला करावंसं वाटतंय ते जर केलं तर त्याचे फायदे तोटे काय, नुकसान काय, काय बरं त्याचे परिणाम होतील, असा सगळा विचार करणं आणि हा विचार वैयक्तिक नाही तर वस्तुनिष्ठ पद्धतीनं विचार करणं, हा गुणधर्म प्रौढ अहमचा असतो. अर्थात हे प्रौढ अहमचेही काही असे गुणधर्म आहेत. पालक अहमचे पण आहेत. आता पालक अहम हा ही मानसिकता अशा पद्धतीनं वागणं बोलणं म्हणजे नेमकं काय तर ते आवश्यक का बरं? कारण की थोडं पालकांसारखा आपण विचार करणं की जे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. लहान मुलांना जर का वाढवायचं असेल, पालकत्वाची भावना असणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या परंपरा, संस्कृती किंवा चालीरीती एखाद्या विशिष्ट पद्धतीमध्ये एखाद्या विशिष्ट अशा प्रसंगामध्ये कसं वागावं किंवा कसं वागू नये, कसं बोलावं, काय बोलू नये, काय पद्धत असावी, काय नसावी, हे सगळं आपल्याला कुठून समजणार? जेव्हा आपण जे काही आधीपासूनचं ऐकलेलं आहे, बघितलं आहे, त्या पद्धतीने जेव्हा आपण वागत बोलत जातो, तेव्हाच त्या गोष्टी ह्या पुढे जतन केल्या जातात आणि एक प्रकारे त्यांचं साठवणूक ही होते. आणि आणखीन दुसरं महत्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची जर का आपल्याला काळजी असेल किंवा चिंता असेल तर तेव्हा मोठ्यांशी चर्चा करण्याची पद्धत ही आपल्याकडे फार आधीपासून आहे. म्हणजे आपल्या जागी जर का मोठी लोक असतील मग त्यांनी कसा विचार केला असता किंवा त्यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलं असतं, तर असे सगळे हे गुणधर्म असणं, अशा पद्धतीनं विचार करण्याची सवय असणं म्हणजे पालक अहमचं हे कार्य झालं. तसंच प्रौढ अहमचं पण कार्य आणि गुणवैशिष्ट्य म्हणजे काय? जे प्रौढ असतात ते कसे असतात म्हणजे साधारण 28-30 पासून ते आपण म्हणू की 55 किंवा 60 पर्यंत प्रौढ आणि मग नंतर वृद्धत्व वगैरे असं असतं. मग प्रौढ कसे असतात की ते नियोजन चांगलं करतात, जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त असते, चांगली असते. त्या प्रसंगानुरूप आपण काय वागावं किंवा कसं वागावं, काय बोलावं, कसं बोलावं, ही समज, ही जाणीव, हा अनुभव त्यांच्याकडे असतो. पूर्णपणे त्या वातावरणाचा अभ्यास आणि ज्ञान हे प्रौढांना जास्त असतं बालकांपेक्षा. अर्थात इथे समजूतदारपणा आणि बुद्धिमत्ता ही आलीच. त्या परिस्थितीचं, त्या एखाद्या प्रसंगाचं वस्तुनिष्ठपणे आकलन करून घेणं हे अत्यंत महत्वाचा गुणधर्म हा प्रौढांचा असतो. आणि त्यानुरूप योग्य ते निर्णय घेणं. आणि आधी जसं म्हटलं की प्रत्येक अशा प्रसंगामध्ये हे तीनही अहम, या तीनही प्रकारे वागण्याची, बोलण्याची, विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. हा आपला मानसिक अभ्यास फार महत्वाचा की कुठल्या प्रसंगामध्ये आपण चिकित्सक पालक होऊन विचार करावा आणि वागावं बोलावं, किंवा कुठल्या प्रसंगामध्ये आपण प्रौढांसारखा चर्चा करावी, वस्तुनिष्ठपणे ज्ञान आधी आत्मसात करून घ्यावं, काय परिणाम होतील, चांगले वाईट, नफा तोटा, असं सगळं विचार करावा आणि मग काम करावं. केव्हा सर्कशीला गेलेलो आहे
तर मग तिथे सर्कस असेल, पिक्चर असेल किंवा ट्रिपला गेलेलो असताना मग किती खर्च झाला आणि काय झाला, मग आता उरलेले पैसे किती, अशा विचारांमध्ये 4 दिवस वाया घालवायचे की आहे त्या प्रसंगामध्ये फक्त समुद्रकिनारी आहे, पण त्या समुद्रकिनाऱ्यामध्ये सुद्धा लाटांचा खळखळ आवाज तो अगदी आनंदानं मनापासून मनसोक्तपणे उपभोगणं, त्या मऊसर मातीमध्ये पाय म्हणजे असं मऊसर अशा मातीमध्ये उभं राहून त्या लाटा जेव्हा पायाखालून जातात आणि मग ती माती हल्ल्यासारखं असं होतं, तो आनंद अनुभवणं. लाटांच्या आवाजांना मराठीमध्ये गाज असं म्हणतात. तो आवाज समजून घेणं, ओळखून घेणं हे फार महत्वाचं आहे. तर कुठल्या प्रसंगामध्ये कुठल्या प्रकारची अहम अवस्था आपण व्यक्त करावी, अनुभवावी आणि त्यानुसार संवाद साधावा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अहम अवस्थेमध्ये आणि आंतरक्रियात्मक अशा विश्लेषणामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक अशा अहम अवस्थेचे ही काही ना काही विशिष्ट असे गुणधर्म हे आहेत. आणि अर्थात टीए मध्ये अन्यही बाकीच्या गोष्टी आहेत, पण आता FY BA चा फर्स्ट सेमिस्टरचा विचार करताना अहम अवस्था हे अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून तेवढाच विचार आपण आता केला. उरलेले जे मुद्दे आहेत ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये इन डिटेल डिस्कस करू. थँक्यू.